आपण स्वामी समर्थ महाराजांच्या खूप सेवा करतो. ह्याने ती सेवा सांगितली, त्याने ती सेवा सांगितली. आपण यूट्यूबला ही सेवा पाहिली. अनेक सेवा करूनही जर आपले प्रश्नच सुटत नसतील, तर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी एक स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा अगदी सोपी आहे. चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा करा आणि त्याचे दिव्य अनुभव घ्या. बघा, जेव्हा पण आपण सेवा करतो आणि आपल्याला ती गोष्ट मिळत नसते, तर ते आपल्या प्रारब्धाचे, आपल्या कर्माचे भोग असतात, की जोपर्यंत आपण आपलं प्रारब्ध भोगून संपवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. पण सेवा करून करून ते प्रारब्ध पटपट कमी होतात आणि त्या प्रारब्ध भोगत असताना त्याच्यात झळा आपल्याला बसत नाही. आणि एकदा ते प्रारब्ध संपले की मग त्या सेवेचा अनुभव आपल्याला यायला लागतो. पण त्याच्या आधीच आपण खचून जातो आणि मग आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही. तर आज आपण तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठली ती प्रभावी सेवा आहे की जी तुम्हाला गुरुवारी करायची आहे आणि त्या सेवेने तुमचा किती कठीणातील कठीण प्रश्न असू द्या ते सुटणार म्हणजे सुटणार. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या घरामध्ये असणारी मूर्ती असेल, फोटो असेल, अभिषेक करायचा आहे. महाराजांना गंध लावा, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा. महाराजांना हिना अत्तर प्रिय आहे ते लावा. पेढ्याचा नैवेद्य, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. धूप दीप अगरबत्ती ओवाळा. म्हणजे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला गुरुवारच्या दिवशी स्वामींची पूजा करायचीच आहे. स्वामींच्या अनेक सेवा आहेत. त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा जो मंत्र आहे, या मंत्राचं तुम्ही नामस्मरण केलं तर याच्यासारखी अतिशय प्रभावी सेवा तर कुठलीच नाहीये. त्याचप्रमाणे आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो. नित्यसेवेमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय पठण करणं, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं, तारक मंत्र म्हणणं या सेवा करत असतो. नित्यसेवा केल्यामुळे आपल्याला दररोजच्या दररोज जी काही संकट असतात ते आपल्यापासून दूर होतात आणि जरी आली तरी त्या संकटांचा सामना आपण सहजरित्या करू शकतो आणि त्यातून बाहेर पडू शकतो. इतकी स्वामींच्या नित्यसेवेमध्ये ताकद आहे. ही सेवा करूनही आपण अनेक सेवा करतो, आपण दररोज नित्यसेवा करतो, पण आपले काही प्रश्न सुटत नाहीत. काही समस्या आपल्याला खूप भेडसावत असतात. त्यामध्ये जसं की आपलं लग्न न जमणं, नोकरी न मिळणं, नोकरी आहे तर प्रमोशन नसणं किंवा कलिग्सचा त्रास असणं, ऑफिसमध्ये आपलं प्रमोशनच न होणं किंवा आजारपण असणं, अशा अनेक सांसारिक समस्या असतात. आता संसार म्हटलं तर सांसारिक समस्या तर प्रत्येकालाच असतात. कोणी असं नाही आहे की ज्याला काहीच समस्या नाही आहेत. मग त्या समस्या सोडवण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी एक अतिशय प्रभावी सेवा सांगितलेली आहे की जी सेवा केल्याने आणि अगदी मनोभावे केल्याने तुम्हाला त्याचा अनुभव येतोच. आधी सांगितल्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी स्वामींची सेवा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि स्वामींना तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे. आणि तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा स्वामींचा जो आत्मा आहे, या आत्म्याचं म्हणजेच या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पारायण करायचं आहे. हे पारायण तुम्ही स्वामी केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये सुद्धा करू शकता आणि घरामध्ये सुद्धा करू शकता. 1 ते 21 अध्याय पठण करून झाल्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्या. तो ग्लास स्वामींसमोर ठेवून त्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र जो की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळी पठण करायचा आहे. हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हा जो तारक मंत्राचं हे जे तीर्थ आहे, म्हणजे हे जे पाणी आहे ते साधारण न राहता ते तीर्थ बनतं. कारण तारक मंत्राची शक्ती, देवांची दिव्य शक्ती ही सगळी त्या पाण्याकडे आकर्षित होते. पाणी ही मॅनिफेस्टेशनची अतिशय प्रभावी टेक्निक आहे. तर मग पाण्यावरती सर्व देवी देवतांचा आशीर्वाद येतो. मग तुम्ही घरामध्ये ज्या व्यक्तीला ज्या समस्या आहेत त्या व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकता किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं ते ग्रहण करू शकता. अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्हाला एकाच गुरुवारी ही सेवा करायची आहे. मग ती तुम्ही कुठल्याही गुरुवारी करा किंवा स्वामींच्या विशेष तिथीला ही सेवा करू शकता. परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा अनेक भक्तांनी केलेली आहे आणि त्यांना अनुभव सुद्धा आलेले आहे. फक्त सेवा करताना महाराजांवर विश्वास ठेवा, मनोभावे सेवा करा. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एवढी साधी सोपी सेवा आहे. तर तुम्ही नक्की ही सेवा एक गुरुवारी करा आणि त्याचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.